श्रीगोंद्यामध्ये गुटखा विक्रेत्यावर एलसीबीचे छापे, 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री विरोधामध्ये अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा तब्बल 1,10,976 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार केलं होतं. या पथकानं दिनांक 10 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या विरोधामध्ये कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 6 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्वप्नील कवडे, अमोल जाधव, बन्सी काळे, अल्ताफ मुजावर, सलीम पीरजादे यांचा समावेश आहे. अमोल जाधव आणि सलीम पीरजादे हे सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या 3 कारवायांमध्ये अनुक्रमे 63,016 रुपये, 35,860 रुपये आणि 12,100 रुपयांचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा हा जप्त करण्यात आला आहे. अवैध गुटखा आणि तंबाखू विक्री विरोधातील ही कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात आलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर.